नमस्कार. मी पूर्वी पाटील घेऊन आले वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग. अमू आणि शर्वची जोडी कशी वाटते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करणं तर विसरूच नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 38. तुमच्या गप्पा झाल्या असतील तर काही खायचं का? भूक लागली मला. अखिल शर्व आणि अभयकडे बघत म्हणाला. हो, मागव ना. बाय द वे, शर्व वहिनी खूप ॲक्टिव्ह आहेत हां. जवळपास सर्वच माहिती आहे त्यांना मुंबईत काय सुरू आहे ते. अभय कौतुकाने म्हणाला. हो, तिचं सगळीकडे लक्ष असतं मला सोडून. शर्व हसतच अमूकडे पाहत म्हणाला. तसं अमूने एक थंड नजर त्याच्यावर टाकली. तू काय घेणार अमू? अखिल परिस्थिती सांभाळत म्हणाला. काही नकोय मला. मी निघू का? उशीर होतोय मला. अमू हळू आवाजात म्हणाली. आधी काहीतरी खाऊन घे. अखिल अमूला म्हणाला. नको रे दादा, मला आई पण ओरडेल उशीर झाला तर. मी निघते, अमू म्हणाली. अमूच्या बोलण्याने शर्व चिडला होता, पण त्याने काही न बोलता मोबाईल हातात घेत कॉल लावला. हॅलो, नमस्ते आई, शर्व बोलतोय. हो, नमस्ते शर्वराव. बोला ना, कसा काय कॉल केलात आता? सर्व ठीक आहे ना? अमूही घरी नाही आहे. तिकडून नलिनी म्हणाल्या. हो, त्यासाठीच कॉल केलेला मी. अमेया माझ्यासोबतच आहे. थोडा उशीर झाला तर मी सोडेल तिला घरी. काही प्रॉब्लेम नाही आहे, शर्व म्हणाला. हो ठीक आहे, पण जास्त उशीर नका करू, नलिनी म्हणाल्या. हो आई, नका काळजी करू. जास्त उशीर नाही करणार. ठीक आहे, आल्यावर बोलतो. ठेवू मग, शर्व म्हणाला. शर्वने कॉल कट केला. अमेया त्याच्याकडेच डोळे मोठे करून बघत होती. कितीही मोठे केलेत ना डोळे, तरी मी त्यात सामावणार नाही आहे. त्यामुळे उगाच त्या सुंदर डोळ्यांना त्रास नको देऊ, शर्व अमूच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. माझ्या आईला कॉल का केला तुम्ही? अमू चिडून म्हणाली. मी तुझ्या आईला नाही, माझ्या सासूला कॉल केलेला, शर्व हसून म्हणाला. मी नाही येणार आहे तुमच्यासोबत, अमू नाक मुरडत म्हणाली. का नाही येणार? यावं तर लागेलच तुला, नाहीतर उचलून घेऊन जाईल, शर्व तिला डोळे दाखवत म्हणाला. तरी पण मी नाहीच येणार, अमू तोंड वाकडं करत म्हणाली. ओके, मग मला परत माझ्या सासूबाईंना कॉल करावा लागेल, शर्व म्हणाला. ही धमकी होती, अमू चिडून म्हणाली. समजू शकतेस तसं, पण शर्व तिला अजून चिडवत म्हणाला. तसं अमूने खूपच रागात शर्वकडे बघितलं आणि शर्वने खूप प्रेमात तिच्याकडे बघितलं. अभय आणि अखिल त्या दोघांना पाहून हसत होते. अमूने सरळ तिची बॅग घेतली आणि ती तिथून उठून जायला लागली. शर्वने तिचा हात पकडून तिला थांबवलं. हात सोडा माझा, अमू. ओके, सॉरी, प्लीज बस न, नको जाऊस. शर्वने शेवटी माघार घेतली. नाही, तुम्ही नेहमीच असं करतात, अमू रागाने म्हणाली. काय? शर्व, तू माझ्या बहिणीला त्रास देतोस? अमू, तू नकोस ऐकू याचं. ए, बस इथे माझ्याजवळ, याच्याशी बोलूच नको, अखिल अमूला म्हणाला. अरे काय करतोय? मी तिला शांत करायचा ट्राय करतोय आणि तू तिला अजून भडकवतोय, शर्व चिडून म्हणाला. हो, मग तू कशाला असा वागतोस? वहिनीला आवडेल तसंच वागत जा, अभय म्हणाला. सॉरी ना मेया. जा तुम्ही दोघे माझ्या स्वीट वाईफसाठी
आईस्क्रीम घेऊन या, शर्व म्हणाला. चल रे, लव्ह बर्ड्सला थोडा एकांत देऊया, अखिल हसत म्हणाला. दादा, अमू चिडून म्हणाले. बोला तुम्ही दोघं, आलोच आम्ही, अखिल हसून म्हणाला. अखिल आणि अभय तिथून गेल्यावर, सॉरी ना राणी, किती रागावतेस, मी तर जस्ट गंमत करत होतो, शर्व अमूला म्हणाला. तसं अमूने तोंड वाकडं केलं. तुला माहिती का, तू खूपच क्यूट आहेस, एकदम लहान बाळासारखी. मला ना आता तुला माझ्यापासून बिलकुल दूर जाऊ द्यायचं नाहीये. माझ्यासोबतच राहा ना प्लीज, शर्व प्रेमाने म्हणाला. काय बोलताय तुम्ही, यावर झालं होतं ना आपलं बोलणं, मला वेळ हवाय अजून, अमू म्हणाली. घे ना तू वेळ, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, मी तुला काहीच करत नाही आहे, बस माझ्या नजरेसमोर राहा, शर्व म्हणाला. प्लीज, हे असं नको वागू बरं तुम्ही, मला सर्वच कठीण होतं मग, मी यापुढे भेटणार पण नाही तुम्हाला. अमू, भेटणार नाही म्हणजे काय, तू माझी आहेस, कळलं ना, मला हवं तेव्हा तू माझ्यासमोरच हवी मला. मी तुला प्रेमाने समजवतोय तर कळत नाही आहे का तुला, मी तुला जबरदस्ती जरी माझ्यासोबत ठेवलं ना तरी कोणाची हिंमत नाही आहे मला बोलण्याची. ट्राय करायचं आहे तुला, हां, शर्व रागात म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून अमूचे डोळे काठोकाठ पाण्याने भरलेत. तसं शर्व पटकन तिच्याजवळ आला. हे, रडू नकोस ना प्लीज, आय एम सॉरी, मी नाही काही करणार तुझ्या मनाविरुद्ध, तू म्हणशील तसंच होईल, प्लीज रडू नकोस, शर्व तिचे डोळे पुसत म्हणाला. अमूने काही न बोलता शर्वला घट्ट मिठी मारली. अगं, काय झालं, बाहेर आहोत ना आपण, बघ सर्व आपल्यालाच बघताय. शर्व, बघू देत, अमू त्याला मिठी मारूनच म्हणाली. ओके, घरी जायचं का मग आपल्या, शर्वने विचारलं. नाही, अमू म्हणाली. अरे मग काय करायचं, असंच मिठी मारून उभं राहायचं का, शर्व हसून म्हणाला. अमूने हुंकार दिला. वेडी, शर्व तिला म्हणाला. ओहो, यासाठी आम्हाला आईस्क्रीमच्या नावाने इथून पाठवलं तर चांगलं आहे, अभय त्या दोघांना चिडवत म्हणाला. हो मग, तू पण कर ना लग्न आणि मार मिठी तुझ्या बायकोला, शर्व मिठी अजून घट्ट करत म्हणाला. अहो सोडा ना, अमू लाजून म्हणाली. अरे आता काय झालं, या दोघांना इग्नोर कर, शर्व तिला एका साईडने मिठीत घेत म्हणाला. माझ्या बहिणीला माझ्यासमोर मिठी मारतोय, काही वाटत नाही का तुला, अखिल खोट्या रागात म्हणाला. हो वाटतंय ना, खूप छान वाटतंय, शर्व हसतच म्हणाला. अवे, लग्न काय झालं, हा तर चांगलाच बिघडलाय, अभय. नाही तर काय, आधी काय मुलींचीच ॲलर्जी असल्यासारखा वागायचा, अखिल म्हणाला. आता पण तसंच आहे रे, पण माझ्या बायकोला सोडून, माझ्या बायकोला तर मी 24 तास मिठीत ठेवू शकतो, शर्व म्हणाला. अहो काही काय बोलताय, सोडा मला, अमू लाजून म्हणाली. OMG, किती गोड लाजते ग तू, आता तर नाहीच सोडणार, शर्व. प्लीज, अमू. ओके मॅडम, घ्या तुमचा आईस्क्रीम पण आलाय. सर्वांनी आईस्क्रीम खाल्ला आणि ते सर्व घरी जायला लागले. अमू, खुश आहेस ना तू, अखिलने तिला विचारलं. हो, तू घरी कधी येणार, अमू स्माईल करत अखिलला म्हणाली. उद्या येईल संध्याकाळी, माझी खात्री आहे, शर्व तुला खूप खुश ठेवेल, खूप चांगली चॉईस आहे तुझी, अखिल तिच्या कपाळावर किस करत म्हणाला. अभय सर, तुम्हाला भेटून मला खरंच खूप छान वाटलं, यांनी शर्वकडे बघत
जेव्हा सांगितलं त्यांच्या बेस्टींना भेटायचं आहे तेव्हा खरं तर मला भीतीच वाटली होती. पण तुम्हाला इथं बघून खरंच खूप छान वाटलं. अमू: अहो वहिनी, मला पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. बाकी काही असो, या 2 माकडांनी माझ्यासाठी वहिन्या बाकी छान आणल्यात. प्रियाला तर तुम्ही ओळखतच असणार ना? अभय म्हणाला. हो, पण तुम्ही प्रिया वहिनीला फक्त प्रिया म्हणतात आणि मला वहिनी, ते पण अहो काहो करून. असं का बरं? अमूने विचारलं. प्रिया आमच्या कॉलेजची मैत्रीण आहे, त्यामुळे तिला नावाने हाक मारायची सवय आहे. अभय म्हणाला. ओके, मग मी तुमच्या कॉलेजला नव्हती ही काय माझी चूक आहे? अमू नाराज चेहऱ्याने म्हणाली. अरे, माझ्या बायकोला नाराज नको करूस यार, शर्व म्हणाला. ओके, सॉरी वहिनी. मी तुम्हाला नाही, तुला अमेया वहिनी म्हणत जाईल, चालेल ना? अभय म्हणाला. हो चालेल, पण कोणी दुसरं असेल तर नाही बोलायचं हं. तेव्हा फक्त अमू किंवा अमेया म्हणायचं. अमू: ओके, अभय स्माईल करत म्हणाला. झालं ना आता सर्व, जायचं ना फायनली? शर्वने विचारलं. हो जाऊया, उशीर झाला ना, अंधार पडायला लागला. आई ओरडेल आता, पण मी तर सांगणार तुमच्यामुळेच उशीर झाला. अमू: हो का शहाणी, चल आता. अभय आणि अखिलला मिठी मारत. चला भेटू लवकरच परत, शर्व म्हणाला. हो, अखिल आणि अभयही म्हणाले. कारमध्ये. मग मॅडम चलायचं ना, की अजून मिठी मारायची आहे? शर्व डोळे मिचकावत म्हणाला. चला, अमू तोंड वाकडं करून म्हणाली. अरे ओके चलो, शर्व हसत म्हणाला. काय ग, तू मला नावाने का हाक मारत नाहीस? मी किंवा घरी पण कोणी तुला काही बोलणार नाही आहे, शर्वने म्हटलं. खरं सांगू, लहानपणापासूनच म्हणजे बघा ना, मी दीवरून 6 इयर्सने लहान आहे. त्यामुळे जेव्हा पण मी दीच्या क्लासमध्ये जायची किंवा ते सर्व बाहेर भेटायचे तेव्हा मी सर्वांना दादाच म्हणायचे. जिजू आणि समीर सोडले तर जेवढे पण मुलं माझ्या संपर्कात आलेत की जे माझ्याहून मोठे होते त्या सर्वांना मला दादा म्हणायची सवय आहे. आई रागवायची दादा नाही म्हटलं तर, म्हणून मग ही सवय आजही तशीच आहे, अमूने म्हटलं. ओके बरं मग, शर्व: मग असं आहे की मी तुम्हाला नावाने हाक मारली आणि सवयीने चुकून माझ्या तोंडून तुमच्या नावाच्या पुढे दादा आलं तर? अमूने तिचं वाक्य तिथेच थांबवत म्हटलं. मग नवऱ्याला दादा म्हणणार का तू? शर्व आश्चर्याने म्हणाला. अहो, ते होऊ नये म्हणून तर तुम्हाला नावाने हाक मारत नाही, अमू म्हणाला. तसं शर्वने तिच्यासमोर हात जोडले. अहो काय करताय, ढगात नाही जायचं मला एवढ्यात, अजून तर खूप काय काय करायचं आहे मला लाईफमध्ये. अमू: अच्छा, काय काय करायचं आहे, शर्वने विचारलं. पहिलं तर तुम्हाला खूप त्रास द्यायचा आहे, मग खूप फिरायचं आहे, ते पण बाईकवर, बरं? खूप साऱ्या डिशेस ट्राय करायच्या आहेत. भारतातील जितक्या होतील तितक्या डोंगरदऱ्या पालथ्या घालायच्या आहेत. अजून खूप सारं आहे आणि हे फक्त माझ्यासाठीच आहे बरं. बाकी लोकांसाठी करायच्या कामांची लिस्ट तर अजून मोठी आहे, अमू म्हणाली. अच्छा, पण यात तुझ्यासाठी करायच्या गोष्टींमध्ये पार्टनर पण लागू शकतो ना तुला? मग मी जॉईन करू शकतो का तुला, शर्वने विचारलं. हो का नाही, मला तर आवडेलच, पण तुम्हाला कसं जमणार ना? आणि या गोष्टी मला वय झाल्यावर नाही करायच्या, आत्ताच जमेल तसं करायचं आहे. आणि तुमच्याकडून मला कोणत्याच गोष्टीला नकार नको आहे हं, आधीच सांगून ठेवते आहे, अमू म्हणाली. पण मी कुठं म्हटलं की मी नकार देईल तुला कोणत्या गोष्टीला, शर्व. खरंच का, अमू प्रेमाने म्हणाली. हाय, हे नुसतं असं करण्यापेक्षा मी आहे ना इथे, माझा गाल पण आहे तर, शर्व.
तसं अमूने चिडून तोंड वाकडं केलं. बाय द वे, मला ना उद्या पुण्याला जायचं आहे, तर तू येऊ शकतेस माझ्यासोबत माझ्या GM गोटो 650 GT बाईकने, शर्व म्हणाला. खरंच का? अमू आश्चर्याने म्हणाली. हो शर्व. पण मला आई परमिशन देणार नाही, अमू चेहरा उतरवून म्हणाली. मी असताना कोणी नकार देऊ शकतं का? शर्व. मग चालेल ना, पण बाईक मी चालवणार, अमू म्हणाली. ओके, मला काही प्रॉब्लेम नाही, शर्वने म्हटलं. ओ, अमू आनंदाने ओरडली आणि शर्वला जवळ ओढून त्याच्या गालावर नकळत होठ टेकवले तिने. बिचारा शर्वने शॉकमध्ये पटकन कारला ब्रेक मारले. गालाला हात लावून तो तिच्याकडे पाहत राहिला. अमू तर तिच्याच धुंदीत होती. तिला कळलं पण नाही तिने काय केलं ते. वाव, मज्जा येणार उद्या. एक काम करूया आपण, आता ना तुम्ही माझ्याच रूममध्ये राहा. सकाळी लवकर निघावं लागेल ना आपल्याला, मग सोबतच जाऊ इथून. कार का थांबवली तुम्ही? चला ना, उशीर नको व्हायला. रात्री तुमचा पूर्ण आराम पण व्हायला पाहिजे, अमू म्हणाली. भानावर येत. अगं, इथं कसं राहणार? कपडे कुठे माझे तिथे? रात्री आणि सकाळी पण तर कपडे लागतील, शर्व म्हणाला. ते माझ्यावर सोडा तुम्ही, अमू म्हणाली. का? तुझे कपडे देणार आहे का तू मला घालायला? शर्व म्हणाला. नाईस जोक. जिजूंचे आहेत कपडे घरी, ते येतीलच की तुम्हाला, अमू हसत म्हणाली. आधीचे कपडे मला काहीही काय, तो किती सुकडा आहे आणि माझा बघ 2.5 किलो का हात, शर्व म्हणाला. काहीही हं, जिजू एकदम परफेक्ट आहेत, अमू म्हणाली. मग तुला काय म्हणायचं आहे की माझी बॉडी परफेक्ट नाही आहे? शर्वने विचारलं. असं कुठे म्हटलं मी, अमू गोंधळून म्हणाली. अर्थ तर तोच होतो तुझ्या बोलण्याचा, शर्व. ते म्हणजे मला नाही माहीत, अमू. ओके, मग तुझ्या रूममध्ये बघून घेशील माझी बॉडी एकदम चांगल्या प्रकारे, शर्व तिला चिडवत म्हणाला. शट अप, अमूने तोंड वाकडं केलं. तसं शर्व हसायला लागला. काही वेळातच ते दोघं अमूच्या घरी आलेत. अमूने डोर बेल प्रेस केली. काही वेळातच अमूच्या बाबांनी डोर ओपन केलं. अरे बेटा, किती उशीर केलंस? तुझी आई तापली चांगलीच, नितीनराव म्हणालेत. डोंट वरी बाबा, आईच्या रागाला थंड करायचं औषध आणलंय मी सोबत. अहो, या ना आतमध्ये, अमू म्हणाले. अरे शर्वराव, बाहेर का थांबलाय तुम्ही? या ना. ए अमू, सांगत पण नाही तू. शर्वराव आलेत ते, नितीनराव म्हणालेत. नमस्ते बाबा, कसे आहात तुम्ही? शर्वने विचारलं. नमस्ते बेटा, मी एकदम छान आहे, बसा ना तुम्ही. अगं नलिनी, बाहेर ये जरा, नितीनराव म्हणालेत. आल्यात का बाईसाहेब? सर्व गाव फिरून नलिनी बाहेर येत म्हणाल्या. हो आले ना, सोबत तुझ्या जावयाला पण घेऊन आले आहे, अमू म्हणाली. अगं बाई, जावई आलेत? आधी सांगायचं ना. थांबा, मी पाणी आणते, नलिनी. अहो आई, पाणी अमेय आणेल, तुम्ही या आणि बसा इथे. कशा आहात तुम्ही? शर्वने विचारलं. छान आहे मी, तुम्ही कसे आहात? नलिनीही प्रेमाने म्हणाली. मी पण छान आहे, शर्वने उत्तर दिलं. तुम्हाला बराच लेट झाला यायला. तसं तुम्ही सोबत होतात पण, नलिनी बोलता बोलता थांबली. अगं, अमू त्यांच्या सोबत होती म्हटल्यावर काय प्रॉब्लेम असणार ना, नितीनराव म्हणालेत. मग काय आई, आणि मी काय लहान आहे का आता एवढी काळजी करायला?
अमू शर्वला पाणी देत म्हणाले. तुला नाही कळणार बाई, स्वतः आई झाल्याशिवाय नाही कळत काही, नलिनी म्हणाल्या. जाऊ दे ग, शर्वरावांसाठी काहीतरी छान बनवा मेनू, आज ते इथेच जेवतील, नितीनराव म्हणालेत. अहो बाबा, फक्त जेवणारच नाही तर इथंच राहतील रात्री पण, अमू म्हणाली. अमूचं बोलणं ऐकून नलिनीने नितीनरावांकडे पाहिलं. काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे मी थांबू नये इथे, शर्व म्हणाला. हो म्हणजे काय, तुमचंच घर आहे हे पण, ते आधी माहिती नव्हतं ना, म्हणून, म्हणजे तुम्हाला काही त्रास नको व्हायला, नितीनराव. अहो बाबा, किती फॉर्मॅलिटी करतात, मुलगाच आहे मी तुमचा, मला काही त्रास नाही, शर्वने म्हटलं. ठीक आहे अमू, जा, यांना रूममध्ये घेऊन जा फ्रेश व्हायला, नितीनराव गोड हसून म्हणाले. हो चला हो, अमू म्हणाले. ते दोघं गेल्यावर अमूची पण सासरी जायची वेळ लवकरच येणार बहुतेक, नितीनराव त्या दोघांना बघून म्हणाले. चांगलंच आहे ना मग, देशमुखांची सून आहे ती, त्यांच्या घरीच हवी, नलिनी. बरं जा लवकर स्वयंपाक कर, काहीतरी चांगलं बनव, नितीनराव म्हणाले. हो, नलिनीने उत्तर दिलं. जेवण करताना, बाबा मी ना उद्या पुण्याला जातोय, तर तुम्ही होकार दिला तर मी विचार करतोय अमेयाला पण सोबत घेऊन जाईल, शर्वने म्हटलं. ती कशाला, म्हणजे तुम्हाला काम असेल ना, तर ती काय करेल तिथे, नलिनी पटकन म्हणाल्या. हो आई, कामच आहे, एक प्रॉपर्टी आहे, त्यावर नॉमिनी म्हणून तिची साईन लागेल म्हणून, शर्वने म्हटलं. अहो शर्वराव, अमू बायको आहे तुमची, तिला सोबत नेण्यासाठी तुम्हाला कुणाच्या परमिशनची गरज नाही आहे, नितीनरावांनी म्हटलं. मग नक्की जाऊ ना मी, आई जाऊ ना, नाही तर मग नंतर बोलशील मला, अमू म्हणाली. जा बाई, आता काय बोलणार मी, पण लवकर या, आणि उशीर झाला तर तसं कळवायचं विसरू नका, नलिनी म्हणाली. हो ग आई, अमू नलिनीला फ्लाइंग किस देत म्हणाली. तसं नलिनीने तोंड वाकडं केलं. हो, आणि आम्ही सकाळी लवकरच निघणार आहोत, अमूने सांगितलं. ओके, मग आता लवकर झोपा, आणि काय ग, अवंतिका ताईंना कळवलं आहे का जावई इथे राहणार आहेत ते, नलिनी म्हणाली. अरे विसरलेच मी, आता कॉल करते रूममध्ये गेल्यावर, अमूने म्हटलं. बरं, नलिनी. शर्व अमूसोबत तिच्या रूममध्ये आला. अमूने रूममध्ये आल्यावर अवंतिकाला कॉल करून शर्व तिथेच राहणार आहे ते सांगितलं. अमेया, शर्वने तिला आवाज दिला. बोला ना, अमू. काही नाही, चल झोपूया, शर्वने टी शर्ट काढत म्हटलं. तुम्ही टी शर्ट का काढताय, अमू म्हणाली. अगं तुला बॉडी बघायची ना माझी, म्हणून, शर्व तिला चिडवत म्हणाला. नको प्लीज, अमू डोळ्यांवर हात ठेवत म्हणाली. अगं किती टाईट होतोय तो टी शर्ट मला, आणि मला असंच झोपायची सवय आहे, शर्व हसून म्हणाला. पण, अमू बोलता बोलता थांबली. काय पण, मला असं पाहून कंट्रोल होत नाही आहे का तुला, शर्व म्हणाला. असं काही नाही आहे, काल पण तर बघितलं होतं मी, अमू म्हणाली. अच्छा, तर मला शर्टलेस बघत होतीस तू,
शर्वने म्हटलं. हे बघा, असं मला शब्दात नका पकडू बरं, अमू नर्व्हस होत म्हणाली. ओके, मग मिठीत पकडतो. कालची आणि आजची रात्र खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. माझी बायको माझ्या मिठीत आहे. छान झोप लागेल आज पण मला, शर्वने म्हटलं. नाही हं, ते काल तुम्ही रागावले होते म्हणून मी काही बोलले नाही, पण आज तिकडे तुम्ही झोपायचं आणि इकडे मी, अमू म्हणाली. अच्छा, मग तर मला खाली जावं लागेल. बायको रूममध्ये झोपू देत नाही म्हणून, शर्व. मी कुठं नाही म्हटलं झोपायला, अमू चिडून म्हणाली. चला झोपूया, नाहीतर सकाळी उशीर होईल, शर्वने अमूला मिठीत घेत म्हटलं. अहो सोडा ना, अमू. गप्प झोपायचं, काही करत नाही आहे, शर्व म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच अमू आणि शर्व निघाले. आधी देशमुख निवासमध्ये जाऊन शर्वने चेंज केलं. त्या दोघांना बघून सर्व देशमुख पाहतच राहिले. अमू आणि शर्व सोबत खूप छान दिसत होते. ए बाई, काय कुठे जाताय? कसली गडबड आहे एवढी? आदीने विचारलं. अरे पुण्याला जातो आहे, शर्वने म्हटलं. ओके, पण हे असले बायकर सारखे कपडे का घातले आहे? आदीने विचारलं. कारण आम्ही बाईकने जातो आहे. मज्जा ना जिजू, अमू आनंदाने म्हणाली. ए शहाणे, बाईकने कुठे जाताय एवढ्या लांब? गपचूप कार न्या, आदीने म्हटलं. आदी, शर्व म्हणाला. हे बघ भाई, तुला जायचं आहे तू जा, पण अमूला नको, आदीने म्हटलं. का, तिची काळजी नाही घेऊ शकत का मी? शर्व रागावला होता. तसं नाही भाई. आदी, मग कसं आहे? प्रत्येक वेळेस सांगावं लागणार आहे का मला की ती माझी वाईफ आहे ते? शर्व. सॉरी, आदीने लगेच माफी मागितली. जायचं का मग आम्ही की अजून बाकी आहे? शर्वने विचारलं. शर्व, चिडू नको रे, जा आरामात जा आणि कॉल करत राहा, अमू, अवंतिका म्हणाल्यात. हो मॉम, अमू स्माईल करत म्हणाली. शर्व आणि अमू हेल्मेट घालतात. अमेया, घट्ट पकडून बस, ओके? मी फास्ट ड्रायव्हिंग करणार आहे, शर्व म्हणाला. हो, पण मी कशाला पकडू? अमू विचार करत म्हणाली. अगं, मी आहे ना, मला पकड, चल, शर्वने म्हटलं. अमू शर्वला पकडून बसते. शर्वची बाईक रेस करत असते. अमूला तर खूप मजा येत असते. वाव, किती भारी वाटतंय ना, अमू शर्वच्या कानाजवळ ओरडली. हो, खरंच भारी वाटतंय. तू असं घट्ट पकडून बसली आहे मला, शर्व म्हणाला. अमू पूर्णपणे शर्वच्या अंगाला चिटकून बसलेली. रेसिंग बाईक असल्याने अतिशय वेगाने शर्व ड्राईव्ह करत होता. अमू अतिशय खुश होती. तिला वेगाचं वेड होतं, म्हणून जराही न घाबरता ती मस्त एन्जॉय करत होती. बघता बघता बराच मोठा झाला हा भाग. पण ठीक आहे, तशाच कमेंट्स पण करणार तुम्ही, हे माहिती आहे मला. शर्व आणि अमेयाची केमिस्ट्री कशी वाटते ते नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.